मग त्यावेळी पहाटे एक गाय 2 वारुळावरती दूध सोडून त्यांना जातेले दिसले. दिसल्यानंतर ते वारुळ 2 पूर्ण काढून खाली बघितले. 2 वारुळ पूर्ण काढल्यानंतर यांना असं 2 वेगवेगळ्या रूपात इथं शिवलिंग मिळाले. आता इथं समोर बघा, इथं या समोरच्या पिंकार दिसतोय, तो एवढाच मध्ये डोंगर आहे. ह्यो ज्यावेळी हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतोय, त्यातला एक थोडा भाग पूर्ण या डोंगराची उत्पत्ती झालेली आहे. पूर्वी रोज 11,000 बेलाच्या पानाची पूजा असते. रोज सकाळी रुद्राभिषेक करून 11,000 बेलाच्या पानाची पूजा केलेली असते. नमस्कार, मी दुर्गा पारकर. आज आपण स्वयंभू मल्लिकार्जुन मंदिर आडीमल्लया येथे चाललो आहोत. कोल्हापूर निप्पाणी हायवे वरून जात असताना कोगनोळी टोल नाका पास करून थोडेसे पुढे आले की डाव्या साईडला ही अशी कमान लागते. हे मंदिर कोल्हापूर पासून 25 किलोमीटर अंतरावर आणि कागल पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. या डोंगरावर आता आपण जात आहोत. या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे कागलवरून व निप्पाणीवरून येताना या डोंगराचा आकार पिंडीसारखाच दिसतो. या डोंगराचे पौराणिक महत्त्व म्हणजे हा डोंगर रामायण काळातील आहे. जेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन चालले होते त्यावेळी त्यातील थोडा भाग खाली पडल्यावर या डोंगराची उत्पत्ती झाली आहे. हा असा चढाव जरी तीव्र असला तरी 4 व्हीलर गाडी अगदी मंदिराजवळ जाते. त्यामुळे वयस्कर लोकांना दर्शन घेता येते. जन्माला येऊन एकदा तरी आडीमल्ली या मंदिराचे दर्शन घ्यावे असे मानले जाते. आता आपण मंदिराचे पुजारी सुनील गुरव यांच्याकडून मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी मल्लिकार्जुन देवाचा पुजारी सुनील गुरव बोलतोय. हे तसं श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप म्हणतात त्याला. इथं कसं एका गाभाऱ्यात स्वयंभू 2 शिवलिंग आहेत. शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात प्रगट झालेले आहेत. इथं मेन बघायचं, बाहेर हे कुठेही दर्शन होत नाही. शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात दर्शन झालेलं आहे. ही जी कथा थोडक्यात कथा अशी आहे की पूर्वी लखनापूरचे पाटील त्या काळी श्रीशैलला चालत जात होते. त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना जायचं म्हणा, त्यावेळी घरातूनच नमस्कार करून सांगितले की आता इथून पुढे मला येता येणार नाही, मी घरातूनच नमस्कार करणार. त्या रात्री श्रीशैल मल्लिकार्जुन त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले, तू एवढ्या लांब येऊ नको, तुझ्या गावा शेजारी जो आडीचा डोंगर आहे त्या डोंगरात मी येतो, इथं येऊन माझं दर्शन घे, म्हणजे तू श्रीशैलला आल्यागत आहे. मग त्यांना इथे येऊन ह्या डोंगराची उत्पत्तीच कशी झालेली आहे, रामायण काळात झालेली आहे. तो डोंगर एवढा मधीच आहे बघा. तुम्ही आता निप्पाणीकडनं येताना बघा, कागलकडनं येताना बघा, इथं पिंडीचा आकार दिसतोय. तो एवढाच मध्ये डोंगर आहे. ह्यो ज्यावेळी हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतोय त्यातला एक थोडा भाग पूर्ण या डोंगराची उत्पत्ती झालेली आहे. पूर्वी या डोंगराला संजीवनीगिरी नाव होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी श्रीशैलहून मल्लिकार्जुन त्या भक्तासाठी इथं दर्शन झाले त्यावेळेपासून आडी मल्लिकार्जुन डोंगर म्हणाले. त्यांना ज्यावेळी स्वप्नात आले त्यावेळी त्यांनी इथे येऊन बघितले, पण हे पूर्ण जंगल होते. पण त्यांना भेटले म्हणजे काय दिसले नाही. तर दिसले नाही, निराश झाले. संध्याकाळ झाल्यानंतर ते परत घरी गेले. त्याच्यानंतर परत रात्री त्यांच्या स्वप्नात आले की एक गाय पहाटे येते आणि 2 वारुळ, त्या 2 वारुळाखाली गाय दूध सोडते, त्या वारुळाखालीच मी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटलाने 50 लोक घेऊन येऊन बघितले, पूर्ण झाडी जंगल होते. मग त्यावेळी पहाटे एक गाय 2 वारुळावरती दूध सोडून त्यांना जातेले दिसले. दिसल्यानंतर ते वारुळ 2 पूर्ण काढून खाली बघितले. 2 वारुळ पूर्ण काढल्यानंतर यांना असं 2 वेगवेगळ्या रूपात इथं शिवलिंग मिळाले. आता इथं समोर बघा, इथं या समोरच्या पिंडीचा वरचा लिंग आहे तो रुद्रपिंडी आहे. या पिंडीचा वरचा लिंग तेवढा स्वयंभू आहे, भोवतीचं करून बसवलेला आहे. पलीकडल्या पिंडीचं आहे ते भोवती सगळं स्वयंभू आहे, वरती लिंग करून बसवलेला आहे. असं 2 वेगवेगळ्या रूपात झालेलं प्रगट झालेलं आहे. त्या शिव आणि शक्ती असं 2 म्हणतात त्याला. 2 वेगवेगळ्या रूपात प्रगट झालेलं आहे इथं. कारण हे दर्शन तुम्हाला बाहेर कुठं होत नाही. इथं तुम्ही बाहेर कुठेही गेला तर स्वयंभू एक शिवलिंग असतंय, इथं मात्र 2 आहेत. 2 शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात प्रगट झालेले आहेत. श्रावण मध्ये 1 महिना मोठा उत्सव असतोय. रोज 11,000 बेलाच्या पानाची पूजा असते. रोज सकाळी रुद्राभिषेक करून 11,000 बेलाच्या पानाची पूजा केलेली असते. ते कसं आहे, 50-60 लोक मानकरी त्या महिनाभर असतात. त्याने एक माणूस नेमलेला आहे बेल आणण्यासाठी. तो सकाळी बेल 8ला आणून टाकतोय. ते आणल्यानंतर ते मानकरी येऊन बेल नीट करून मोजून 11,000 मोजून ठेवतात. त्याच्यानंतर रुद्राभिषेक करून नामावळी म्हणत रुद्राभिषेक करून नामावळी म्हणत तो 11,000 बेल रोज ओवला जातोय. श्रावण महिन्यात रोज पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो. इथं 1 महिना रोज पुरणपोळीचा राहतो. इथं कसं कायमची त्रिकाल पूजा आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम पूजा, 3 टाइम आरती. सकाळ दुपार 2 पूजेला अभिषेक केला जातोय. कायमची त्रिकाल पूजा आहे. आणि इथं मेन विशेष बघण्याजोगा असतंय म्हणजे मार्च मध्ये इथं किरणोत्सव, कोल्हापूरच्या अंबाबाईला कसा किरणोत्सव येतोय ना, तसं इथं वर्षातनं 2 वेळा होतोय.
मार्च आणि सप्टेंबर. सप्टेंबर मधला कसा ढगाळ वातावरण असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण मार्च मधला तुम्हाला 22 मार्च ते 30 मार्च कंपल्सरी तुम्हाला रोज सूर्य उगवला की बरोबर किरण पिंडीवरती यायला दिसत. आता एवढ्या लांब अंतर, एवढं भरपूर अंतर वाटते तुम्हाला, पण सूर्योदय म्हणजे सूर्य उगवला की बरोबर येऊन पिंडीवरती 22 मार्च ते 30 मार्च तुम्हाला कंपल्सरी रोज किरणोत्सव बघायला मिळणार. इथं कायमची दसऱ्यात इथं मोठा उत्सव असतोय. तर इथं कसं आहे, इथं रोजचा प्रसाद ठेवला जातो. अभिवृद्धी मंडळ म्हणून आहे, त्यांच्या मार्फत इथं म्हणजे देवाचे म्हणजे देखभाल केली जाते. पूर्ण इथं म्हणजे तिथले सुधारणा वगैरे त्यांच्या हस्ते होत चाललेली आहे. इथं रोज देवाचा म्हणजे प्रसाद असतोय. रोज येणाऱ्या भक्तांना सकाळी रोज आला की प्रसाद, इथं प्रसादाची सोय केलेली आहे. 30 वर्ष सेवेत असलेल्या या मामांच्याकडून आपण आडीमल्ल्याविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया. मामा, आता किती वर्ष झालं तुम्ही इथं कामाला आहे? 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाली काय? प्रकाश भाऊ लोखंडे. तुमचं नाव? हम्म. म्हणजे हे जागृत मंदिर आहे. जागृत देवस्थान. तरी किती वर्ष झाली? देवस्थानला हा, जवळ 500 वर्ष झाले. म्हणजे याबद्दल काय थोडंफार माहिती आहे काय तुम्हाला मंदिराविषयी? सांगा की काय ते माझ्याबद्दल काय देवाबद्दल मंदिराविषयी. ते 2 शिवलिंग कसं काय डबल तिथं? कुठे शिवशक्ती दोन्ही पण आहे. शिव आणि शंकर, शक्ती, शिव आणि शंकर आणि पार्वती. पार्वती. दोन सगळीकडे जावा शंकर आहे तर डबल आहे. एकच असते. कुठेही जावा एकच असते. इथं एकच तेवढं 2 आहेत काय? शिव- शंकर पार्वती. शंकर असं म्हणतात की म्हणजे जन्माला येऊन एकदा तरी आधी आडीमल्ल्या मला बघावा. 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 मग खरं आहे काय ते? खरं 100% खरं खरं आहे. आहे. आणि म्हणजे असं नवसाला वगैरे पावते काय? नवसाला म्हणजे आपण 100% काय मागितलेलं आहे असं पूर्ण होते. ते काम मागेल ते भक्तीने मागितलं संपूर्ण तुमचे निरंजन करून करते. पूर्ण होते. पूर्ण. आ, तुमचे काय बी असेल समस्या आ, जो पूर्ण तरी कर- असं काय? मला अनुभव आहे आयुष्यात काही कमी पडू द्या नाही मला. देवानं. मल्लिकार्जुन आ, देवा. काय बी स्वप्नात येऊन सांगते काय बी सांगतात काय? करायचं असलं आ, म्हणजे मेन काय बी गोष्ट आम्ही करायचं ठरवलं तर हा. स्वप्नात येऊन सांगतो. सांगतात व्हय? असा आमचा मल्ले आहे आ, मल्लिकार्जुन. तुम्ही आता 30 वर्ष 30 इथं वर्ष, कामाला आहे. म्हणजे पहिला आता ते पायऱ्यावरनं किती पायऱ्या आहेत म्हणायचं ते? 700 700 तेवढं पायऱ्या चढून यायचं चढून तुम्ही? येतो तो. हा. 30 वर्ष बिना पायात चप्पल नाही देत. बिना चप्पलचं? 30 वर्ष झाली आता आता? रक्त फुटलं बघ पायात. होय. आता बिना चप्पलाचं 30 बिना वर्ष? चप्पलाचं 30 वर्ष. 30 असं लोक असं गाड्या मागं आणतात आणि पैसे 500 रुपये खिशात घालतात आ, चप्पल घाला चप्पल चप्पल. नाही. नाही. किती भक्ती आहे हो, तुमची. भक्ती. निष्ठावंत भक्ती आहे बघ. निष्ठावंत. माझ्या विषय हो. कोण कोण आहे मी आणि परिवार? मालकीन दोघंच आहे. दोघच आहे काय? मुलगी होती दिल्या तिला मुलं बिलं झाले. झालेत काय? हा, आता दोघ- तुम्ही घरी दोघच दोघंच आहे, असता. दोघंच. राहायला कुठे? आडी. 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 आधी तर शेतात आहे बेगाला. हा, धन्यवाद. नमस्कार. हा. या मामांचं 2010 साली हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. तरी देखील गेले 30 वर्ष मामा 700 पायऱ्या चढून या मंदिरात सेवेसाठी येत आहेत. हे निसर्गरम्य वातावरण आणि हे डोंगरावर वसलेले महादेवाचे मंदिर खरंच मनावर राज्य करते. अशाच प्रकारच्या प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.